मुंबई म्हटलं की स्वप्नांची नगरी. पण या स्वप्नांच्या नगरीत अजून खूप काही गोष्टी आहेत ज्याची फारशी कोणीच कल्पना करत नाहीये. मुंबईत अनेकांचे स्वप्न पूर्ण होतात खरे, पण याच मुंबईचं स्वप्न कधी खरं होणार याचा कधी विचार केलाय का? अनेक मुद्द्यांवरून मुंबईत खडाजंगी नेहमीच होत असते, मग ती राजकीय असो किंवा सामाजिक, पण यात मुंबईकर पिसलाच जातो. आता अलीकडेच मुंबईत एक बॅनर वॉर सुरू होतं. ते इतकं टोकाला गेलं की राजकीय पक्षांना त्यात उडी घ्यावीच लागली. मराठी माणूस जागा हो अशा आशयाचे बॅनर मुंबईत झळकले. 2000 पासून ते 2025 पर्यंत हेच सुरू आहे. आता याच बॅनरला प्रत्युत्तर म्हणून जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार, एका परिवाराच्या नादाला लागू नका अशा शब्दात बॅनरवरून चोख उत्तर दिलं. पण यात मराठी माणसाची काय चूक? या शाब्दिक चकमकीत मराठी माणसाचा आवाज दबला जातो. पण मूळ प्रश्न हा आहे की मुंबईत मराठी माणूस आहे का? मराठी माणसाचा आवाज मुंबईत पोहोचतोय का? खरंच मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व शिल्लक आहे का, की पुन्हा एकदा फक्त मराठी माणूस आणि मराठी अस्मिता यावर भाषणच होत राहतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुकीची तारीख समजली, पण यंदाच्या निवडणुकीत एक प्रश्न प्रखरपणे दिसत आहे. तो म्हणजे यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे मीच नाही तर अनेक राजकीय नेते सुद्धा म्हणालेत. त्यामुळे यंदाची निवडणूक जशी नेत्यांसाठी महत्त्वाची असणार आहे, तशीच मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण एकमेकांवर टीका करायला आपला मराठी माणूस हमखास पुढे असतो, पण स्वतःच्या आणि प्रामुख्याने आपल्याच हक्कासाठी तो मागे का असतो? असा प्रश्न तुमच्या मनात कधी येत नाही का? एकदा एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असं विधान केलं, येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा. मराठी माणसाच्या मनाला भिडेल असंच काहीसं हे वक्तव्य. पण हे काही एक नाही तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठी माणसाला चांगलंच खडसावलंय. विरोधी पक्षातील नेते असो किंवा सत्ताधारी पक्षातील नेते, मराठी माणसाला कोणी कितीही खडसावून सांगितलं तरी मराठी माणूस ऐकेल का? हेच बघा ना, आपल्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या वेळी सगळ्यांना सुट्टी असते, पण मराठी माणूसच काय तर अनेक जण बाहेर फिरायला जा किंवा मग घरी आराम कर असंच करत असतात. पण मतदानाचा हक्क बजावताना कंटाळा करतात. त्यात मराठी माणूस दिसून येतोच. मुंबईत मराठी माणसाची संख्या जास्त आहे, पण मतदानाच्या वेळी आणि आपला हक्क बजावण्यासाठी हाच मराठी माणूस नेमका जातो कुठे? बघायला गेलं तर प्रमाण फार कमी. मग इथेच तर मराठी माणूस कमी पडतो आणि मग मराठी माणूस जागा हो मराठी माणसाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि तो प्रश्न खरंच आहे. त्याशिवाय मराठी माणूस हा कधीच जागा होणार नाहीये, ऍटलिस्ट आपल्या हक्कांसाठी तरी. आधी मुंबई मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीसाठी ओळखली जायची, पण हळूहळू मराठी माणसाची लोकसंख्या आणि मराठी माणूसच हरवल्यासारखा दिसत आहे. त्यात आपल्याला मराठी बोलायलाही लाज वाटते. मग परप्रांतीय आणि इतर धर्मीय लोक मुंबईत येऊन राहणारच ना. किती वेळ लागतो मुंबई मराठी माणसांपासून हडपायला? की खरंच मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य खरंच ठरणार आहे? दिवसेंदिवस महाराष्ट्र तर सोडाच, पण आपल्या मुंबईत हजारो परप्रांतीय आपल्या पोटा पाण्यासाठी स्थायिक होतात, पण आपला मराठी माणूस मुंबई सोडून इतर देशात जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी किती त्याग केला, पण त्यांच्या कार्याची किंमत मराठी माणसाला उरलीये का? आणि मग मराठीच्या मुद्द्यावरून मोठमोठ्या गोष्टी करायच्या का? राजकारण. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असते तर मुंबईची अशी अवस्था नसती. कदाचित चित्र काही वेगळं असतं, पण तसं काहीच नाहीये. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. मराठी माणूस लवकर जागा झाला तर खरंच मुंबईत काही बदल होऊ शकतो. नाहीतर पुन्हा एकदा भाषेवरून फक्त शाब्दिक चकमक आणि हक्क हवा म्हणून आक्रमक होणारा मराठी माणूस बस
एवढंच चित्र पुन्हा एकदा दिसेल असं वाटतं. पाहुयात, आत्ता तरी मराठी माणूस आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मुंबईसाठी जागा होतो का, किंवा एकजुटीने लढतो का ते? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही खूप महत्वाची असते. फक्त राजकीय नेत्यांसाठीच नाही, तर प्रत्येक नागरिकांसाठी ही महत्वाचीच असते. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. बाळासाहेबांच्या वेळी जो मराठी माणूस एकत्र आला तो शिवसेनेच्या फुटीनंतर पूर्णपणे विभागला गेला. एवढंच काय, तर शिवसेनेतच नाही तर राज ठाकरेंच्या मनसेतही ते विभागले गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना, शिंदेची सेना आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष, या अशा 3 पक्षात मराठी माणूस विभागला गेला. कधी कधी मराठी माणसाला डिवचणारे वक्तव्य करतात, पण ही फक्त वक्तव्यच राहणार का? मराठी माणूस एकजुटीने याला उत्तर कधी देणार, की खरंच ज्या मुद्द्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली तो मुद्दा संपलाय का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. कोण घेणार अकाउंटेबिलिटी? ही मराठी मूळची मोहीम आहे. मतदार जागृती या माध्यमातून आम्ही करत आहोत, विशेषतः मराठी माणसाच्या अँगलने. आपण ज्याला मतदान करणार तो मराठी उमेदवार आहे का हे ध्यानात घ्या आणि मतदान करा. आपला लोकशाहीतला हक्क बजावा आणि आपली मुंबई वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.